चला नमस्कार मंडळी। तर म्हटलं आज काय ही सुगरण आहे, तिला थालीपीठ बनवता येत नाही तर विकतच्या थालीपीठ भाजणीचं वापर करून मी इथे थालीपीठ बनवते। तर मी इथे केप्रा फूड्स यांचे थालीपीठ भाजणी वापरलेले आहे। मी इथे वरती त्यांची वेबसाईट देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता, गूगल चेकआउट करू शकता। खूप मस्त मस्त प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजणी आहेत, पीठ आहेत। तर इथे मी थालीपीठ भाजणी घेतली, ही वजनी प्रमाणात 250 ग्रॅम असू शकते, मी बघितलं नाही पण 250 ग्रॅम एवढं पिठी होती। तर मी ही पूर्ण पॅकेट फोडून परातीमध्ये ओतून घेतलं। आता यासाठी आपल्याला लागणार आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे करते। मला काही थालीपीठ बनवता येत नाही आणि ज्यांना माझ्यासारखे थालीपीठ वगैरे बनवता येत नाही त्यांच्यासाठी हे केप्रा फूड्स खरंच खूप बेस्ट आहे। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागे ज्या पॅकेटवरती मागे सर्व काही कृती दिली त्याप्रमाणे मी इथे मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला। थोडा बारीक कट करायला हवा होता पण काही हरकत नाही, मोठा कट केला थोडा मी, माझं चुकलंच ते। तर चला आता पहिल्या प्रयत्नात करते म्हटल्यावरती चुका तर होणारच। मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर मी इथे दही टाकून घेतलं, मला थोडंसं आंबट नको होतं, त्यांनी 1 वाटी दही टाकायला सांगितलेलं पण मी इथे 1 वाटी दही नाही टाकलं, कारण संध्याकाळच्या वेळेस आंबट असं काय खाल्लं की माझं डोकं जाम धरतं, म्हणून मी काही जास्त दही टाकलं नाही। आणि मस्त इथे गोळा वळून घेतला। इथे लोखंडी तवा ठेवला आहे, माझ्याकडे नॉनस्टिकीचा पॅन पण आहे, पण लोखंडी तव्यातलं खाल्लेलं चांगलं असतं असं म्हणतात आणि खूप दिवस झाले मी याला वापरलंच नाही। म्हटलं आता थालीपीठाच्या निमित्ताने याचा वापर पण होईल आणि छान होतील। लोखंडी तव्यावरती केलेले हे थालीपीठ, इथे मी थालीपीठ थापून घेतले। आता तुम्ही याला नावं ठेवा, काय करा, काही करा, मला काही फरक पडत नाही, कारण मी पहिल्या प्रयत्नात केलंय, मला कसं थापायचं हे पण माहीत नव्हतं। तरी पण मी त्यांनी सांगितलं नव्हतं असं थापायचं, पण त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं तव्यावरती थापायला चालू करा तुम्ही, म्हणजे गोळा टाकून तेलामध्येच। पण मी काय केलं, कॉटनचा कपडा होता माझ्याकडे थोडासा व्हाईट कलरचा, त्यावरती एक गोळा घेतला, आधी पाणी लावलं कपडा ओला करून त्याला, आणि त्यावरती मी गोळा ठेवून छान थापून घेतलं। ते पण हाताला खूप चिपकत होतं, पाण्याचा वापर केला थोडासा, आणि त्याला असे डॉट डॉट करून घेतले, कारण मम्मीनी लास्ट टाइम बनवले होते माझ्या, तेव्हा मम्मीनी पण असेच गोळे त्याला गोल गोल होल करून घेतलेले, मग मी पण त्याला असेच होल करून घेतले, कारण असं म्हणतात की ते खरपूस भाजले जातात। मग मी दरवेळेस काय एवढं तेल तर काही खात नाही, खूप कमी तेल वापरते, पण आज थालीपीठं बनवलेत म्हटलं तेल छान खरपूस लावून भाजून घेऊयात आपण। आणि किती मस्त दिसते पहा, ही कमाल आहे इंस्टाग्रामची। तर तुम्ही अजून माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो केलं नसेल तर त्या पेजला पण आपले फॉलो करा। इथे मी पेजचं आयडी देते, म्हणजेच मेन्शन करते, तिथे जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला ते सर्च करून तिथे पण आपल्याला फॉलो करा आणि तिथे पण नवीन रेसिपी पहा। आता इथे मी जे पहिलं टाकलेलं होतं ते मस्त भाजून घेते खरपूस, छान जास्ती असं तेल लावलंय आणि उलटाने प्रेस करून करून मी छान याला भाजून घेतलं। तुम्ही पण माझ्यासारखे असे नवीन असाल, तुम्हाला थालीपीठ वगैरे बनवायला जमत नसतील तर तुम्ही केप्राचे फूड्स ऑर्डर करून, पॅकेट ऑर्डर करून त्याच्यापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता। आता सेकंड नंबरचं पण थालीपीठ मी इथे सोडून घेतलेलं आहे, पण शक्यतो माझी मम्मी मला भाजणी देतेच, पण यावेळेस खूप दिवस झाले नव्हती घरामध्ये आणि म्हटलं आणून बघूयात, होती मला दिसले। आमच्या इथे नियर बाय स्टोर आहे, तिथे पण यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, खूप मस्त आहे। माझा तर रिव्ह्यू 10/10 आहे, तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करा। आता मस्त याला आपण तेल लावून खरपूस छान भाजून घ्यायचं आहे आणि वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली होती, मग किराणा माल भरताना मी त्यामध्ये असे काहीतरी प्रोडक्ट्स भरते जे की मला इन्स्टंट काहीही करता येईल, जे सुचेल ते, त्यामुळे मी असं करते। तुम्हाला पण जर घरी बनवता येत नसेल तर नक्की ऑर्डर करा। आता याला पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि आपली थालीपीठ थाळी मस्त रेडी आहे। दही घेतलं थोडंसं, त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि मस्त फेटून घेतलं आणि खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पण या, डोळे बंद करून खा आणि डोळे बंद करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि लाईक पण करा नक्कीच। धन्यवाद।